आजच्या संदेशामध्ये सद्गुरू आम्हाला संतुलनाविषयी बोलताय. पहिलं हा प्रश्न पडतो, संतुलन म्हणजे काय? एखादा पदार्थ तुम्ही शिजवला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे घटक तुम्ही टाकता, तेव्हा त्या पदार्थांच्या प्रमाणाचं एक संतुलन असतं. मग त्याच्यामध्ये मिरची किती टाकली असेल, तुम्ही तेल किती वापरलं, मीठ किती टाकलं, त्याचं प्रमाण जर कमी झालं, त्याचं संतुलन जर बिघडलं, तर तो पदार्थ बेचव होतो. थोडं जर आपण आणखीन खोलामध्ये जर गेलं तर तो पदार्थ चवदार होतो, याचा अर्थ तो पौष्टिक सुद्धा होतो. मूळतः संतुलन जर असेल, नैसर्गिक संतुलनामध्ये एक प्रकारचं सौंदर्य आहे, एक प्रकारची पौष्टिकता आहे आणि एक प्रकारची समृद्धी आहे. मग ते संतुलन एखाद्या पदार्थात असो, एखाद्या नात्यामध्ये असो, एखाद्या क्रियेमध्ये असो, एखाद्या नात्यामध्ये देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये संतुलन असेल तर ते नातं टिकून राहू, नाही तर फक्त येऊ द्याच असं जर असेल, ते नातं लवकर काय होतं, संपुष्टामध्ये. म्हणजे संतुलन तुम्हाला आयुष्यामध्ये सुरक्षित बनवतं, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जीवनामध्ये समृद्ध बनवतं, बरोबर आहे. मागाशी कोणीतरी विचारलं संतुलन का गरजेचं. एक संतुलित जीवन तुम्हाला नेहमी उत्कर्षाकडे घेऊन जातं. संतुलन फार महत्वाचं आहे. एखाद्याचा मेंदू खूप ताकदवर आहे, बुद्धी खूप कुशाग्र आहे, पण शरीर त्याचं कायम जीव गेलेलं आहे. एखाद्याचं दोन्ही पण गोष्टी चांगल्या आहे, पण आत्मिक ऊर्जा निगेटिव्ह आहे. संतुलन पाहिजे. तुमचं शरीर, मन आणि तुमची ऊर्जा या संतुलित पाहिजे.